पृथ्वी निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात आदिशक्ती ही 5 मूलभूत घटकांच्या रूपात दिसून येत होती. ते घटक आहेत पृथ्वी, जल, प्रकाश, वायू आणि आकाश. परंतु जेव्हा मानवाने स्वतःच्या जन्माबद्दल विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्याला जाणवले की आई, माता हीच उत्पत्तीच्या मुळाशी आहे आणि तीच शक्तीचे मूर्त रूप आहे. मानवाने या अनंत ऊर्जेला एक मर्यादित रचना देण्यास सुरुवात केली आणि या मातृकाला देवी आईच्या रूपात आणले. या आदिशक्तीला माणसाने मूर्त रूप देण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन ही महाशक्ती मूलतः महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली अशा 3 वेगवेगळ्या रूपात प्रकट झाली. महालक्ष्मीबाबत आख्यायिका अशी सांगते की देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले आणि काही रत्नांचा जन्म झाला. लक्ष्मी त्यापैकी एक होती. प्रकट झाल्यानंतर ती भगवान विष्णूची पत्नी बनली. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली शक्तिपीठ आई अंबाबाई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. या मंदिरात सूर्यदेव रोज दर्शनास येत असतो. प्रियाची पायपीठ चॅनलला सबस्क्राईब करा. 5 नद्यांचा संगम अशा पंचगंगा नदीच्या तीरावर असलेले कोल्हापूर प्राचीन मंदिराची नगरी आहे. येथील देवी महिषासूर मर्दिनी, त्याला अंबाबाई, महालक्ष्मी असेही म्हणतात. गाभाऱ्यात महालक्ष्मीची मूर्ती आहे. ती काळ्या दगडात कोरलेली साधारण 3.5 फूट उंचीची आहे आणि उंच अशा काळ्या दगडावर ठेवलेली आहे. देवीचे 4 हात आहेत. उजव्या बाजूच्या वरच्या हातात गदा आहे व खालच्या हातात लिंबू वर्गीय फळ आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात ढाल आहे व खालच्या हातात पानपत्र एक वाटी आहे. या शक्तिपीठाचे वर्णन स्कंद पुराणात दिसते. या देवीला करवीर पीठ म्हणजेच करवीर निवासिनी असेही म्हणतात. हे महालक्ष्मी मंदिर भारतातील 18 महाशक्ती पीठापैकी एक आहे आणि माता आईच्या 52 पीठापैकी एक आहे. महाराष्ट्रात 3.5 पीठं आहेत. त्यापैकी पहिले आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, दुसरे तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, तिसरे रेणुका माता मंदिर माहूर नांदेड आणि चौथे आहे सप्तशृंगी मंदिर वणी नाशिक. महालक्ष्मी मंदिराचा इतिहास एका राक्षसाशी जोडला गेला आहे. कोलासूर नावाचा राक्षस येथील जनता व साधू संतांवर अत्याचार करत होता. साधूंनी शक्ती मातेची प्रार्थना केली तेव्हा माता महालक्ष्मीच्या रूपात प्रकट झाली व कोलासुराचा वध केला. या कोलासुराच्या नावावरूनच कोल्हापूर असे नाव पडले. मंदिराच्या मुख्य आवारात एका कोपऱ्यात श्रीयंत्र कोरलेले आहे. देवीचे वाहन एक दगडी सिंह पुतळ्याच्या मागे उभा आहे. देवीचा शृंगार नऊवारी साडीने केला जातो. रोज नव्याने वेगवेगळा शृंगार केला जातो. महालक्ष्मीचे मुख पश्चिमेकडे आहे. पश्चिमेला समोर एक खिडकी आहे. येथून येणारे सूर्यकिरण सरळ माताराणीवर पडतात. महालक्ष्मी मंदिराचा मुख्य यात्रा महोत्सव किरणोत्सव आहे. नोव्हेंबर आणि 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी असा 3 दिवस 2दा किरणोत्सव असतो. इथे मंदिराची एक खिडकी आहे. त्या खिडकीतून मावळत्या सूर्याची किरणे पहिल्या दिवशी मातेच्या चरणावर पडतात, दुसऱ्या दिवशी कमरेवर व तिसऱ्या दिवशी मस्तकावर पडतात. हजारो वर्षापूर्वी अशा प्रकारची श्रद्धा आणि धार्मिक विचार असलेल्या शिल्पकारांची आपल्यासाठी ही एक अनमोल भेट आहे जी आज सुद्धा आपण पाहू शकतो. या मंदिराची निर्मिती 7व्या शतकात चालुक्य वंशाचे राजा करणदेव याने केल्याचा इतिहास आहे. मंदिराची वास्तुकला 2 टप्प्यात केली आहे. मूळ खालचा टप्पा इथे मिळणाऱ्या काळ्या दगडात बनवलेला आहे. अद्भुत नक्षीकाम केलेले दगड एकमेकात गुंफलेले आहेत. हजारो वर्षानंतर सुद्धा ही वास्तू खंबीरपणे उभी आहे. वरची रचना मात्र नवनिर्मित आहे हे आपल्याला दिसतच आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.